नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू विप्रास लर्न ॲट होम. तर आज आपण स्टँडर्ड 7चा चॅप्टर 1 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन्स म्हणजेच भौमितिक रचनाचा पार्ट 2 बघणार आहोत. तर मागच्या पार्टमध्ये म्हणजे पार्ट 1मध्ये आपण काय काय बघितलं होतं, मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पार्ट 1ची लिंक देते, तर ते एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला आजचा पार्ट लक्षात येईल. तर त्याच्यात काय काय बघितलं होतं, अँगल बायसेक्टर म्हणजे कोणताही अँगल दिलेला असेल, अँगल ABC, तर तो बायसेक्ट करून त्याला इक्वल 2 पार्ट्समध्ये कसं डिवाइड करायचं. त्यानंतर परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे रेषाखंडाचा लंबदुभाजक. तर परपेंडिक्युलर बायसेक्टर म्हणजे 90 डिग्री करणारा बायसेक्टर कसा काढायचा ते बघितलं होतं. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ अँगल बायसेक्टर ऑफ ट्रायंगल म्हणजे जर कोणताही ट्रायंगल असा दिलेला असेल आणि त्याचे तिन्ही अँगल्स आपण बायसेक्ट केले तर हे कुठे मिळतात. मग हा जो पॉइंट असेल तो पॉइंट ऑफ कॉन्करन्स म्हणतात त्याला. आणि इथून इकडे जर परपेंडिक्युलर लाईन्स काढल्या आपण तिन्ही साईडवर, तर त्या तिन्हींची लेंथ इक्वल असते, हेही बघितलं होतं. त्यानंतर प्रॉपर्टी ऑफ परपेंडिक्युलर बायसेक्टर्स ऑफ साइड्स ऑफ ट्रायंगल. आता हे झाले आपण अँगलचे बायसेक्टर्स केले. तेच सपोज आपला जो ट्रायंगल आहे त्याच्या आपण परपेंडिक्युलर हे ज्या साईड्स आहेत तिन्ही त्यांचे जर परपेंडिक्युलर बायसेक्टर्स म्हणजे ही साईड आहे त्याचा मधला पॉइंट आणि तिथून 90 डिग्री अंशाचा जर बायसेक्टर काढला, अशा तिन्ही लाईन्सचे जर काढले तर हे हा जो पॉइंट असतो त्याला म्हणतात, हा जो पॉइंट असतो जिथे हे तिन्ही बायसेक्टर मिळतात त्याला म्हणतात पॉइंट ऑफ सर्कमसेंटर. आणि ह्या ज्या लेंथ असतात तिन्ही त्या इक्वल असतात. तर तुम्ही पार्ट 1 एकदा बघून घ्या म्हणजे तुमच्या लक्षात येईल काय काय आपण पार्ट 1 मध्ये कव्हर केलेलं आहे. तर आज आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहोत, पार्ट 2 जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शनचा. त्याच्यामध्ये काय बघणार आहोत, तर कोणतेही 3 जर प्रॉपर्टी म्हणजे सपोज 3 साईड्सची लेंथ दिलेली आहे तर ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा, किंवा 2 साईड्स आणि एक अँगल दिलेला आहे तर ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा, असे वेगवेगळे टाइप्स बघणार आहोत. तर काय बघायचं आहे, फर्स्ट आपल्याला कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगल म्हणजे त्रिकोणाच्या रचना आपण कशा करू शकतो. ठीक आहे. तर फर्स्ट आहे की कन्स्ट्रक्ट ट्रायंगल गिवन द लेंथ ऑफ इट्स 3 साइड्स. म्हणजे जेव्हा ट्रायंगलच्या तिन्ही साइड्सची तिन्ही बाजूंची ज्यावेळी आपल्याला लेंथ दिलेली असते तेव्हा आपण ट्रायंगल कसा कन्स्ट्रक्ट करू शकतो. तर ड्रॉ अ ट्रायंगल हे एक एक्झाम्पल आहे. ठीक आहे. ड्रॉ अ ट्रायंगल सच दॅट लेंथ ऑफ XY इक्वल टू 6 सेंटीमीटर, लेंथ ऑफ YZ इक्वल टू 4 सेंटीमीटर अँड लेंथ ऑफ XZ इक्वल टू 5 सेंटीमीटर. तर सगळ्यात पहिली स्टेप काय करायची, आपण एक रफ जे दिलेले मेजरमेंट्स आहेत ना त्याच्यावरून एक रफ ट्रायंगल काढून घ्यायचा. तर सपोज आता मी ह्याच्यातला XY खाली घ्यायचं ठरवलं कारण हे थोडं मोठं वाटतं, तर 6 सेंटीमीटर मी इथे घेईन, रफ काढायची. हे झालं 6 सेंटीमीटर, कोणती X आणि Y. त्यानंतर सांगितलंय YZ 4 सेंटीमीटर, तर Y पासून ह्या साईडला एक 4 सेंटीमीटर अंतरावर इथे YZ 4 सेंटीमीटर काढायचे. ही सगळी रफ फिगर आहे बरं का. 4 सेंटीमीटर आणि XZ 5 सेंटीमीटर. तर इथून एक लाईन ड्रॉ करा, ही XZ 5 सेंटीमीटर. म्हणजे इन शॉर्ट आपल्याला असा ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. ठीक आहे. आता काय करा, तुमची स्केल घ्या, स्केल घेऊन एक 6-7 लाईन्स सोडून खाली स्केलवरून इथे 6 सेंटीमीटरचा लाईन ड्रॉ करा. रफ फिगर बघून आपल्याला काढायचा. हा झाला बेस कोणता आहे आपला XY ची लेंथ किती सांगितलेली आहे 6 सेंटीमीटर बरोबर. त्यानंतर XZ सांगितलेला आहे 5 सेंटीमीटर. मग कंपॉस घ्या तुमचा, कंपॉस मध्ये स्केलवरून 5 सेंटीमीटर अंतर घ्या आणि तिथून असं 5 सेंटीमीटरवर आर्क काढा. कंपॉस मध्ये 5 सेंटीमीटर घेऊन इकडे आर्क मार्क करा. आता YZ किती सांगितलेलं आहे 4 सेंटीमीटर. पुन्हा कंपॉस घ्या, कंपॉस मध्ये आता Y आणि Z चं डिस्टन्स 4 सेंटीमीटर आहे, तर 4 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या आणि इथून इकडे आर्क काढा. तर हा जो पॉइंट असेल म्हणजे इकडून 5 सेंटीमीटर आणि इथून 4 सेंटीमीटर, तर त्या दोन्हींना जो मिळणारा हा पॉइंट असेल ना तिथून हे X त्याला पहिला Z नाव द्या आणि ह्या X पासून Z ला कनेक्ट करा.
पुन्हा वाय पासून पण झेडला कनेक्ट करा. तर हे किती आपण डिस्टन्स घेतलं होतं कंपासमध्ये, एक्स पासून झेड पर्यंत 5 सेंटीमीटर, बरोबर. इकडे दिलेले आपण तो 5 सेंटीमीटर. आणि वाय पासून झेड पर्यंत किती घेतलं होतं, 4 सेंटीमीटर. तर हे कंपास घेऊन असे मार्क करायचे, एक्स पासून 5 सेंटीमीटरचा, वाय पासून 4 सेंटीमीटरचा. तर हा आपला ट्रायंगल तयार झाला, ट्रायंगल एक्स वाय झेड, ज्याच्यामध्ये लेंथ ऑफ एक्स वाय 6 सेंटीमीटर, लेंथ ऑफ वाय झेड 4 सेंटीमीटर आणि लेंथ ऑफ एक्स झेड इज 5 सेंटीमीटर. या तिन्ही लाईन सेगमेंटचे लेंथ पण मॅच होते. ठीक आहे, समजलं का तुम्हाला कसं करायचं. बेस पहिला स्केल किंवा रुलर घेऊन बेस पहिला ड्रॉ करून घ्यायचा, त्यानंतर कंपास घ्यायचा तुमचा, कंपासमध्ये जिथं आपण पेन्सिल अडकवतो तो, आणि त्याच्यामध्ये स्केलवरूनच 5 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन इकडे आर्क काढायचा, इथे 4 सेंटीमीटर डिस्टन्स घेऊन इकडे काढायचा. आणि जो पॉईंट इथे दोन्ही आर्कचा पॉईंट मिळेल त्याला झेड नाव द्या आणि त्या पॉईंटला एक्स आणि वाय सोबत जोड. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट टाईप बघू. आता नेक्स्ट जे आपल्याला टाईप बघायचं आहे की केव्हा कन्स्ट्रक्ट ट्रायंगल करायचा आहे. कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन 2 साइड्स अँड द अँगल इन्क्लुडेड बाय देम. म्हणजे 2 साईड दिलेल्या असतील ट्रायंगलच्या आणि त्यांच्या मधला अँगल दिलेला असेल, तेव्हा ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा. तर इथे एक्झाम्पल काय दिलेलं आहे, ड्रॉ ट्रायंगल पी क्यू आर सच दॅट लेंथ ऑफ पी क्यू, म्हणजे हा जो त्याची एक साईड आहे पी क्यू, त्याची लेंथ आहे 5.5 सेंटीमीटर. त्यानंतर मेजरमेंट ऑफ अँगल पी, अँगल पीचे जे मेजरमेंट आहे ते 50 डिग्री आहे आणि लेंथ ऑफ पी आरची 5 सेंटीमीटर आहे. मग सगळ्यात पहिली स्टेप म्हणजे आपण ह्याचा एक रफ ट्रायंगल काढून बघायचा. तर आता इथे मी 5.5 सेंटीमीटरला ॲज अ बेस घेते, जे काय दिलेलं आहे पी क्यू 5.5 सेंटीमीटर. ठीक आहे, त्यानंतर हा अँगल जो अँगल पी 50 डिग्री दिलेला आहे. तर तुमचा जो प्रोट्रॅक्टर असेल कंपास मधला असा हाफ सर्कलवाला, त्याच्यावर वेगवेगळे अँगल्स दिलेले असतात ना, तो घ्या, पी पॉईंटवर ठेवा, त्याचा जो हा मधला पार्ट असेल ना तो इथे ठेवा आणि तिथून 50 डिग्री म्हणजे इथेपर्यंत, ह्या लाईनपर्यंत असा लाईन ड्रॉ करा. ठीक आहे, तर हा 50 डिग्री झाला. आता तुम्ही ही रफ फिगर असल्यामुळे अंदाजे काढलं तरी चालेल, नंतर आपल्याला हा प्रोट्रॅक्टर यूज करावा लागेल. तर हा 50 डिग्री आणि ही जी लेंथ दिलेली आहे पी टू आर, म्हणजे हा पी क्यू पॉईंट झाला तर आर इथं कुठेतरी असेल, बरोबर. तर ती लेंथ आहे 5 सेंटीमीटर. तर इथं 5 सेंटीमीटर द्या आणि ह्याला कनेक्ट करा. तर हा आर पॉईंट झाला. आता ही लेंथ दिलेली नाही आपल्याला, ही लेंथ आणि हा अँगल दिलेला आहे. तर ही अशी काहीतरी रफ फिगर येईल, बरोबर आहे. तर आता आपण इकडे ड्रॉ करू. तर पहिला स्केल घ्या कंपास मधली आणि 5.5 सेंटीमीटरचा बेस काढा, पी आणि क्यू. हा किती झाला, 5.5 सेंटीमीटरचा बेस झाला, बरोबर. त्यानंतर जसं मी सांगितलं, हा जो तुमच्या कंपास मधला प्रोट्रॅक्टर आहे 1 2 3 4 5 6 7 8 9, तर हा जो आहे ना तो इथे ह्या पॉइंटवर ठेवा. हा प्रोट्रॅक्टर घ्या, इथे ठेवा आणि 50 अँगलवर मार्क करून तिथून अशी लाईन ड्रॉ करा. तर हा अँगल झाला 50 डिग्री, बरोबर आहे. त्यानंतर हे जे डिस्टन्स दिलेलं आहे 5 सेंटीमीटर, आता कंपासमध्ये पेन्सिल घालून स्केलवरून 5 सेंटीमीटर डिस्टन्स घ्या आणि ह्या रेला 5 सेंटीमीटर अंतरावर असा आर्क मार्क करा. तर जो पॉइंट होईल हा फर्स्ट रे आणि हा जो आर्क मिळतोय तो आर पॉइंट असेल, कारण हा 50 डिग्रीचा अँगल पाहिजे आणि ही लेंथ 5 सेंटीमीटर पाहिजे. तर त्या आर पॉइंटवरून इकडे क्यूला जॉईन करा. तर हा आपला रिक्वायर्ड ट्रायंगल. आता हे जे डिस्टन्स आहे पी आर ते 5 सेंटीमीटर होतं, बरोबर. तर बेस पी क्यू 5.5 सेंटीमीटर, अँगल पी 50 डिग्री आणि पी आरचं डिस्टन्स 5 सेंटीमीटर. तर हा ट्रायंगल तयार झाला पी क्यू आर विथ गिवन मेजरमेंट्स. समजलं का. सगळ्यात पहिल्यांदा बेस काढायचा, त्यानंतर अँगल काढायचा. अँगल आता 50वर आहे तर 50वर एक पूर्ण रे काढून घ्यायचा आणि जे ही लेंथ दिलेली आहे त्या लेंथवर इथे आर्क ड्रॉ करायचा. आता 5 सेंटीमीटर दिलेलं आहे तर 5 सेंटीमीटर आणि इथून डायरेक्टली जोडायचं पी आणि आर आणि क्यूला. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट टाइम बघू.
आता आपण नेक्स्ट टाईप बघू की कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन टू अँगल्स दिलेले असतील. सगळ्यात पहिला काय बघितलं आपण, तिन्ही साईड्स दिलेले असले की ट्रायंगल कसा काढायचा. दुसऱ्यांदा बघितलं की दोन साईड्स दिलेले आहेत आणि त्या दोन्हींच्या मधला अँगल दिलेला आहे आपल्याला. आणि आता तिसरी जी टाईप आहे त्याच्यामध्ये आपण कन्स्ट्रक्ट अ ट्रायंगल गिवन टू अँगल्स. आता टू अँगल्स दिलेले आहेत आणि अँड द इन्क्लुडेड साईड म्हणजे त्या दोन अँगलच्या मधली जी साईड असेल तीही दिलेली असेल. तर आता फॉर एक्झाम्पल कन्स्ट्रक्ट ट्रायंगल XYZ सच दॅट लेंथ ऑफ YX 6 सेंटीमीटर. म्हणजे एका साईडची आपल्याला इथे लेंथ मिळाली, लेंथ ऑफ YX इक्वल टू 6 सेंटीमीटर. त्यानंतर दोन अँगल्स दिलेले आहेत. कोणते अँगल्स आहेत, मेजरमेंट ऑफ ZXY इक्वल टू 30. म्हणजे जेव्हा असं दिलेलं असेल मेजरमेंट ऑफ ZXY म्हणजे जो मधला पॉइंट आहे ना तिथे हा अँगल बनत असणार आहे, बरोबर. असं कोणताही अँगल आपण इथे दिला, सपोज AB आणि C, तर आपण ह्याला कसं, हा अँगल मला दाखवायचा आहे तर आपण कसं लिहितो ह्याला, मेजरमेंट ऑफ अँगल ABC, राईट. तर जो जिथे अँगल बनत असेल तो मध्ये दिलेला असतो. तर बीच्या इथे अँगल बनतो, मग तो पॉइंट मध्ये येणार. तसंच मेजरमेंट ऑफ ZXY इक्वल टू 30 अँड मेजरमेंट ऑफ XYZ म्हणजे Y पॉइंटच्या इथे हा अँगल येणार, तो किती आहे 100 डिग्रीज, बरोबर. तर आपण पहिला एक रफ फिगर याची ड्रॉ करून घेऊ. पहिला तर YX ची आपल्याला लेंथ दिलेली आहे, मग इथे एक स्ट्रेट लाईन ड्रॉ करू Y आणि X. तर ही किती दिलेली आहे 6 सेंटीमीटर, बरोबर आहे. त्यानंतर मेजरमेंट ऑफ ZXY म्हणजे ZX आणि Y. तर ही जी मेजरमेंट आहे तर 30च्या आधी आपण पहिला मेजरमेंट ऑफ XYZ किती दिलेली आहे, मेजरमेंट ऑफ XY आणि इकडे Z तर ती 100 दिलेली आहे. 90 म्हणजे ही परपेंडिक्युलर लाईन येईल, तर 100 ह्या साईडला येईल, बरोबर. 100 ह्या साईडला येईल असं. तर ही मेजरमेंट दिलेली आहे 100 डिग्री. आणि मेजरमेंट ऑफ ZXY तर ZX आणि Y ही 30 दिलेली आहे. तर इथून 30चा अँगल घेऊन इकडे असेल, तर ही 30 आहे. तर हा ऑब्टूस अँगल झाला विशाल करून, कारण इथे 90 डिग्रीपेक्षा जास्त अँगल आहे, बरोबर. तर ही एक रफ फिगर झाली. ह्या पॉईंटला आपण Z नाव देऊ. तर YX ची लेंथ 6 सेंटीमीटर, मेजरमेंट ऑफ अँगल XYZ ची 100 आणि ZXY ची 30 असं आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर आता काय करा, कंपास मधली स्केल घ्या आणि पहिला इथं 6 सेंटीमीटर ड्रॉ करा. लाईन हा बेस झाला आपला Y आणि X 6 सेंटीमीटर, ठीक आहे. त्यानंतर प्रोट्रॅक्टर घ्या पुन्हा कंपास मधला हा पार्ट तुमचा, ठीक आहे. आणि तो इथे ठेवा Y वर आणि त्या प्रोट्रॅक्टर मधून 110 इथे येईल. इथे 90 असं असेल तर 110 इथे येईल, बरोबर. तर इथे अशा एक ॲरो ड्रॉ करा जो 110 डिग्रीवर असेल, सॉरी 100 डिग्रीवर. हे मेजरमेंट 100 आहे आपलं, बरोबर. इथे 90 आणि इथे 100. तर 100 वर हा ॲरो ड्रॉ करा. पुन्हा इथे प्रोट्रॅक्टर ठेवा आणि आता आपल्याला हा पॉइंट इथे येईल, बरोबर. तर 30 घ्यायचं आहे, तर ह्या साईडनं काउंट करा 10, 20, 30, कारण इकडे लाईन आपल्याला ड्रॉ करायची आहे, ह्या साईडला नाही. तर इथून इथे 30 वर मार्क करून इथून एक ॲरो ड्रॉ करा 30 वर, ठीक आहे. हा असेल अँगल 30. आता ह्या दोन्ही ॲरोंचा, सपोज हा मी फर्स्ट जो ॲरो ड्रॉ केलेला आहे त्याला मी YD नाव देते आणि सेकंडला XD नाव देते. तर हे दोन्ही जे ॲरोज रेज आहेत ते ज्या पॉइंटला मिळतील तो पॉइंट असेल आपला Z. तर जे गिवन मेजरमेंट्स दिलेले आहेत, आता मेजरमेंट्स काय दिलेले आहेत, लेंथ ऑफ YX, तर YX ची लेंथ इथं 6 सेंटीमीटर होईल. सेकंड मेजरमेंट ऑफ अँगल ZXY, मेजरमेंट ऑफ अँगल ZXY तो 30 डिग्री, बरोबर आहे. आणि मेजरमेंट ऑफ XYZ
तर एक्स वाय झेड याचा 100 डिग्री 100 अंश झाला बरोबर. तर हा एक ऑब्ट्यूस अँगल तयार होईल. ऑब्ट्यूस ट्रायंगल, त्यालाच मराठीत विशाल कोण त्रिकोण म्हणतात. विशाल कोण त्रिकोण, कारण इथे 90 डिग्रीपेक्षा जास्त आहे. समजलं का तुम्हाला हे 3 प्रकारचे ट्रायंगल्स कसे करायचे. सगळ्यात पहिली टाईप तिन्ही साईड्स दिलेल्या असल्या की, सेकंडमध्ये 2 साईड्स दिलेले असतील आणि त्यांच्या मधला अँगल दिलेला असेल, जसे ह्या दोन्ही साईडचं लेंथ आणि मधला अँगल, तेव्हा कसं ड्रॉ करायचा. आणि थर्ड की 2 अँगल दिलेले असतील आणि त्यांच्या मधल्या साईडची लेंथ दिलेली असेल, तेव्हा आपण ट्रायंगल कसा ड्रॉ करायचा. आलं का लक्षात. थोडंसं प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल. आणि तुम्ही कंपॉसमधले ॲक्च्युअल टूल्स वापरा. मला तर कंपॉसमधले इथं वापरता येत नाहीत, कारण कंपॉसमधले टूल्स छोटे आहेत आणि ते बोर्डवर मला मोठं दाखवायला लागतं. खरं तुम्ही कंपॉसमधले ॲक्च्युअल टूल्स वापरून हे ड्रॉ करून बघा. आणि काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा. मी नेक्स्ट लेक्चरमध्ये ते कव्हर करायचा नक्की प्रयत्न करेन. थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. बाय.